हॅलो फ्रेंड्स, त्रिशाज क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आमच्या इकडे तर पाऊस लागत नाही, तुमच्या इकडे पाऊस लागतो की नाही कमेंट करून नक्की सांगा। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवले होते वुलनमध्ये की देवासन कसं बनवायचं, तर आता त्याच्याच मध्ये त्याच साईजमध्ये जराशी मोठी साईज घेऊन आपण स्वस्तिक बनवूया, जे की शुभ लाभ किंवा असं आपण जे की डेकोरेशनसाठी हँगिंग करू शकतो असं काहीतरी तुम्हाला दाखवते। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि एक सांगते की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राइब करा, एक तुमचं छोटंसं लाईक करा जेणेकरून मला बरं वाटेल। चला तर आजच्या व्हिडिओसाठी हे बघा, असे मी हे 2 सर्कल करून घेतले आहे। एक मी ऑलरेडी कट केलेला आहे आणि दुसरा तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा इथं कट करून घेत आहे। हा बघा, अशा प्रकारे घेतलं आणि ही ग्लू गन आहे ती गरम करण्यासाठी ठेवून दिली। आणि हे जे 3 कलर आहेत ते खूप इम्पॉर्टंट असे असतात, ते सगळ्या कुंकुटची रांगोळी करा, छान अशी दिसते। एक येलो कलर ह्याच्यात ॲड करू शकता तुम्ही, येलो ही छान वाटतो। आणि हे बघा, अशा प्रकारे जी पहिली त्याची बॉर्डर आहे ती मी लावून घेतली, त्याच्यानंतर ही दुसरी लेयर आहे त्याला सेम कंटिन्यू करून दुसरी लेयर लावून घेतली। त्याच्यानंतर हा ऑरेंज कलर आहे तो पण बघा सेम त्याच पद्धतीने लावून घेत आहे। एकदम आपल्याला रेड जी बॉर्डर आहे त्याला टच अशाच ह्याच्यामध्ये घ्यायची आहे। ह्याच्या मी 3 लेयर केल्या, ऑरेंजच्या, रेडच्या 2 केल्या आणि ऑरेंजच्या 3 केला। आणि हा क्रीम कलर आहे शाईनमध्ये। आता तो पूर्ण जो राहिलेला सर्कल आहे आतला तो त्याला आपल्याला कवर करून घ्यायचा आहे। आणि ही आपण अशा पद्धतीने हे बघा, हे दोन्ही आपण पूर्ण केलेले आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे हे बघा शुभ लाभ म्हणून होते, हे असे डेकोरेशन केल्यावर खूप असे छान दिसतात। हे बघा, त्याचप्रमाणे माझ्याकडे मोतीही आहेत, हाफ मोती असतात ना, ते फुल मोती नाही, हाफ मोती आहेत। ते आपण ॲडजस्ट करून आधी बघायचे कशा कोणत्या ठिकाणी लावल्यावर आपल्याला ते कसे दिसतात ते। त्याप्रमाणे मी एक शुभ लाभ वरती ठेवला ऑरेंजमध्ये, एक सेम खाली ठेवला डायरेक्शनमध्ये आणि दोन्ही ऑपोजिट साईडला। नंतर त्यांच्या 2 साईडला परत जे डिव्हिजन होतं तिथे ठेवून दिले। आणि आपण बघू शकतो की कसं छान असं आपलं हे दिसतंय शुभ लाभ। आणि तसंच सेम दुसऱ्यावरही मी त्याच पद्धतीने केलं, त्यांच्या 2 साईडला 2 ठेवले, नंतर मध्ये ठेवले, नंतर त्यांच्या क्रॉसमध्ये पण रेड बॉर्डरवरती मी हे ठेवून दिले। आणि हे बघा, आणि हे असं दिसायलाही छान दिसतं आपल्याला जेव्हा आपण हे असं काहीतरी करतो एक्स्ट्रा असं। ते कस्टमर घेतानाही त्यांना न्यू असं काहीतरी वाटतं आणि कस्टमर घेतात। जर आपण जे प्लेन केलं होतं खाली फक्त ते हे एवढं केलं असतं तर ते अट्रॅक्टिव्ह वाटत नाही। जर आपल्याला सेलिंग करायचं आहे आणि काहीतरी स्पेशल असं करायचं आहे तर असं काही अट्रॅक्टिव्ह करू शकतो। आणि हे सहज असं बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि ह्याचे कॉस्ट एवढे काही जास्त महाग असे नाही। ही बघा, ग्लूगन त्याला लावले आणि स्टिक आपण इझीमध्ये करू शकते। पण हां, पहिलं आधी सगळ्यात आधी आपल्याला त्याचं म्हणजे कसं आपण स्टिक करणार हे लावून घ्यायला पाहिजे, मग आपल्याला एकदम सोपं पडतं। अचानक लावायला घेतल्यावर मग हा इथं नाही इथं चिपकायचं तर असं काहीतरी आपलं होतं, त्याच्यासाठी आपण ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे। आणि हे जे कलर आहेत ते मी तुम्हाला सांगितले, येल्लो, ऑरेंज, रेड आणि व्हाईट कलर, क्रीम कलर हे आपल्याला मोस्टली रांगोळीत लागतात आणि त्याच कलरची रांगोळी खूप छान अशी वाटते। तुम्ही जांभळा, पिंक कलर किंवा ब्लू कलर किंवा म्हणजे लाईट पिंक, बेबी पिंक हे कलर एवढे हे होत नाही, म्हणजे यूज होत नाही, त्यांच्या रांगोळी एवढ्या बऱ्या दिसत नाही। पण हे जे कलर आहेत रेड, ऑरेंज, येल्लो, केशरी, व्हाईट, क्रीम, हे जे कलर आहेत ते हायलाईट होतात रांगोळी, त्याने खूप छान अशी दिसते। तर त्याच्यात नंतर आता आपल्याला कट करून वर त्याच्या हँगिंगसाठी आपल्याला टच करायचं आहे। आणि त्याच्यानंतर खाली काहीतरी मला असं वाटलं की त्याला लटकण्यासाठी काहीतरी असं आपण करूया जेणेकरून ते छान असे दिसेल, म्हणून मी ते 15-15 इंचाचे असे त्याचे डबल लेयर करून घेतले बॅक साईडला, बरोबर त्याच्या शुभ लाभच्या खाली असं यायला पाहिजे असं। हे बघा, हे जे कलर आहेत ते मी त्याच्या खाली लावून घेतले। हे बघा, मध्ये दिसतो तो व्हाईट कलर, साईडला ऑरेंज आणि बाजूला मरून कलर, असे आपल्याला सेम दुसऱ्या ह्यालाही लावून घ्यायचं आहे। ते आपण जेव्हा हँगिंग करतो तेव्हा खूप छान असे आपले हे दिसतात। हे बघा, आणि आपल्याला साईजमध्ये ते कट करून, कारण वर खाली होतात त्याच्यामुळे आपण ते प्रॉपर कैचीच्या सहाय्याने कट करून घ्यायचे। आणि हे बघा, हे असे कट करून झाल्यानंतर एवढे असे छान आणि व्यवस्थित वाटतात ना, बघणाऱ्यालाही खूप असे आवडतात। हे बघा, हॅलो फ्रेंड,
तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर खरंच वाटलं मनापासून की व्हिडिओ खरंच चांगला आहे तर प्लीज नक्की तुमचं एक छोटंसं लाईक आणि एक सबस्क्राईब करा, जेणेकरून जे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ माहिती पोहोचवते त्याने मलाही थोडीशी हिंमत मिळेल की अजून व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही बघता ह्याचं मलाही म्हणजे असं हां बाबा ही लोक बघतात त्याने मलाही असं एक हे येतं, एनर्जी कशी येते, चला आपण नवीन आयडिया तुम्हाला दाखवूया, ज्या काही मला डिफिकल्टी आली आहे त्या तुमच्यापर्यंत पोचवूया, त्याने तुम्हालाही जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तर तुम्हालाही बरं होतं आणि मी जे करते त्याचं मलाही थोडंफार काहीतरी केल्याचं बेनिफिट मिळू दे असं मला वाटतं. नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.